सर्वांना माझा नमस्कार. मंडळी, आता 25 जून परवाच होऊन गेली. 25 जून 1975 रोजी इंदिरा गांधींनी भारतावर आणीबाणी लादली आणि त्यालाच आपण संविधान हत्या दिवस असंही म्हणतो. त्याला आज 25 जून 2026 मध्ये 51 वर्ष पूर्ण झाली. तशी ही तारीख का महत्त्वाची आहे? कारण ह्या तारखेला आपण सर्वांनी आपलं मिळालेलं स्वातंत्र्य, जे आपल्याला एका स्वातंत्र्य आंदोलनानंतर स्वातंत्र्य मिळालं होतं आणि घटनेनं ते आपल्याला आपल्या सर्वांचे मूलभूत हक्कांद्वारे ते संरक्षित केलेलं आहे. त्या हक्कांवर गदा ह्याच दिवशी आली होती आणि कोणालाही जगण्याची सुद्धा मुभा राहिलेली नव्हती, असा तो दिवस होता. म्हणूनच आपण त्याला संविधान हत्या दिवस असं म्हणतो, किंवा लोकशाहीतला काळा दिवस असंही म्हणतो, किंवा लोकशाहीतला काळा अध्याय असं आपण त्याला म्हणतो. या 25 जून 1975 नंतरच्या कालखंडामध्ये 18 महिन्याची आणीबाणी आपल्या सर्वांनी, आपल्या पूर्वजांनी बघितली. त्यातल्या बऱ्याच काही कहाण्या आहेत किंवा बऱ्याच काही त्यातल्या गोष्टी आहेत. पण मी आज एक विशिष्ट गोष्ट आपल्याला इथे सांगण्यासाठी आलेलो आहे. त्यामागचा जो कायदेशीर जो लढा होता त्याबद्दल आपण थोडं आज मी बोलणार आहे. 1971च्या लोकसभा निवडणुकीमध्ये श्री राजनारायण यांचा पराभव झाला आणि त्यांनी अलाहाबाद हायकोर्टामध्ये एक खटला इंदिरा गांधींच्या विरोधात दाखल केला, ज्यामध्ये त्यांनी एकूण 14 आरोप केले होते. त्यातले 2 आरोप असे होते की नंतरचे हायकोर्टाने मान्य केले. त्यातला पहिला आरोप असा होता की इंदिरा गांधींचे खाजगी सचिव यशपाल कपूर असतील, जे सरकारी नोकर होते, सरकारी नोकरीमध्ये होते, आणि त्यांनी सरकारी नोकरी करत असताना इंदिरा गांधींचा प्रचारामध्ये सहभाग घेतला होता. आणि दुसरं, इंदिरा गांधींनी निवडणुकीचा प्रचार करताना सरकारी यंत्रणेचा वापर केला होता. म्हणजे तो वीज वापर असेल किंवा गाड्यांचा वापर असेल किंवा सरकारी यंत्रणेमधून खर्चामधून स्टेज बनवणे असेल, सभा ठिकाणी त्यांचा सरकारी यंत्रणेचा वापर करणं असेल, या दोन्ही आरोपांमध्ये तथ्य आहे. आणि ते मान्य करत असताना न्यायमूर्ती श्री जगनमोहन सिन्हा यांनी निर्णय दिला की ह्या निकालाद्वारे इंदिरा गांधींचं ही निवडणूक रद्द करण्यात येत आहे. आणि दुसरं म्हणजे पुढची 6 वर्ष इंदिरा गांधींना निवडणूक लढवण्यावर बंदी करण्यात आली. हा निर्णय अलाहाबाद हायकोर्टाने 12 जून 1975 रोजी दिला. आणि त्यानंतर सुरू झालं ते म्हणजे इंदिरा गांधींचं पुढच्या 18 महिन्याच्या काळातला लोकशाहीचा काळा अध्याय, ज्याला आपण आणीबाणी लादली, देशावर आणीबाणी लादली असं म्हणतो, तो काळ. 24 जूनला या संदर्भामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक स्टे ऑर्डर दिली, एक स्थगिती निर्णय दिला. त्यामध्ये त्यांनी निर्णयाला स्थगिती देताना असं म्हटलं की श्रीमती इंदिरा गांधी ह्या पंतप्रधान पदावर राहू शकतील, कारण अलाहाबाद हायकोर्टातून जो निर्णय आला होता त्या निर्णयाप्रमाणे त्यांची खासदारकी रद्द झाली होती आणि खासदारकी नसल्यामुळे त्या लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करू शकणार नव्हत्या आणि निश्चितच त्यामुळे त्या तिथे नेत्याही राहू शकत नव्हत्या आणि त्या पर्यायाने त्यांना पंतप्रधानपदी राहता आलं नसतं. तर हा स्थगिती निर्णय देताना, स्टे ऑर्डर देताना न्यायमूर्ती कृष्णा अय्यर यांनी म्हटलं की इंदिरा गांधींना ह्या निकालाच्या अधीन राहून तोपर्यंत पंतप्रधान पदावर राहता येईल, परंतु त्यांना लोकसभेमध्ये बोलता येणार नाही किंवा मतदान करता येणार नाही. यानंतर मात्र हा निर्णय 24 जूनला झाला. यानंतर इंदिरा गांधींनी निर्णय केला की त्यांना देशावर आणीबाणी लादायची आहे. आणि त्याच रात्री 25 जून 1975ला कोणालाही विश्वासात न घेता फखरुद्दीन अली हे त्यावेळी राष्ट्रपती होते, त्यांच्या सहीने इंदिरा गांधींनी देशावर आणीबाणी लादली. आणि त्यानंतरच्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहितीच आहेत. पण हा कायदेशीर लढा तसाच सुरू राहिला, ज्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये ऑगस्ट 1975 मध्ये त्यांनी त्यांच्या असलेल्या पाशवी बहुमताने जवळपास 1971च्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधींना 350 पर्यंत जागा मिळालेल्या होत्या. हे एक पाशवी बहुमत होतं, ज्याद्वारे ते 2/3 आकडा त्यांचा पूर्ण होत होता. आणि त्यामुळे ते कुठल्याही प्रकारची दुरुस्ती, संविधान दुरुस्ती असेल किंवा कुठल्याही प्रकारचा कायदा असेल ते भारतीय संसदेमध्ये करू शकत होत्या. त्यामुळे त्यांनी या कोर्टाच्या निर्णयाचा मान न ठेवता, त्याचा अवमान करत, त्यांनी एक संविधानिक दुरुस्ती, जिला आपण 39वी दुरुस्ती म्हणतो, 39th अमेंडमेंट टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया,
ऑगस्ट 1975 मध्ये केली. त्यामध्ये त्यांनी एक फार महत्त्वाचा बदल केला की कुठल्याही कोर्टाला, कुठल्याही न्यायालयाला पंतप्रधान, उपपंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती अशा महत्त्वाच्या पदांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये कुठलाही खटला दाखल करून घेता येणार नाही. म्हणजे थोडक्यात ह्या सगळ्या निवडणुका, ही सगळी पदं ही ज्युडिशियल रिव्ह्यूच्या बाहेर असतील. निश्चितच हे घटनाकारांना अपेक्षित नव्हतं. सर्वांना समान न्याय या तत्वाप्रमाणे बाबासाहेबांनी जी घटना आपल्या देशाला दिली आहे मध्ये निश्चितच असं अपेक्षित नाही आहे की कुठलंही पद असेल किंवा ते कोणीही व्यक्ती असेल ती कायद्याच्या कक्षेबाहेर नाही, असं अपेक्षितच नाही आहे. त्यामुळे ही जी अमेंडमेंट होती, ही जी संविधानिक दुरुस्ती होती, ती निश्चितच संविधानाच्या मर्यादेला किंवा संविधानाच्या सूत्राला अनुसरून नव्हती. येणाऱ्या काळामध्ये 7 नोव्हेंबर 1975ला ज्यावेळेला यावर एक पूर्ण निर्णय आला, त्यावर मात्र न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं की जी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, जी संविधानिक दुरुस्ती 39वी संविधानिक दुरुस्ती इंदिरा गांधी यांनी संसदेत केली होती, ती सुप्रीम कोर्टाने खारिज करून टाकली, अमान्य केली. आणि त्याद्वारे जे सरकारने हा प्रयत्न केला होता की राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान अशा महत्त्वाच्या पदांच्या निवडणुका या कायद्याच्या कक्षेबाहेर असल्या पाहिजेत, त्या मात्र त्यांनी ती संविधानिक दुरुस्ती फेटाळून लावली. त्यामुळे पुढच्या काळात अशा निवडणुकांवर खटला निश्चितच दाखल होऊ शकतो. हा मार्ग प्रशस्त झाला. त्याचवेळी जो कोर्टाने जो निर्णय दिला, त्या निर्णयामध्ये त्यांनी इंदिरा गांधींची जी निवडणूक अवैध ठरवली होती ती मात्र त्यांनी वैध ठरवली. त्यामुळे तो खटला, जो अलाहाबाद उच्च न्यायालयाचा जो निर्णय होता, तो मात्र त्यांनी रद्द केला आणि इंदिरा गांधींना पुन्हा खासदारकी बहाल केली किंवा त्यांचा पंतप्रधान पदाचा मार्ग मोकळा झाला. दरम्यानच्या काळामध्ये ज्यावेळेला इंदिरा गांधींनी आपल्या देशावर आणीबाणी लादली होती, जून 1975 पासून बऱ्याच अटका होत होत्या, पत्रकारांना स्वातंत्र्य नव्हतं, बरीच मंडळी, सगळा विरोधी पक्ष जेलमध्ये होता. त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी असतील, लालकृष्ण अडवाणी असतील, त्यानंतर जयप्रकाश नारायण असतील, सर्व प्रकारचे जे कोणी इंदिरा गांधींचे राजकीय विरोधक होते, सगळी लोक जेलमध्ये होते. त्यामुळे इंदिरा गांधींच्या सरकारने त्यावेळेला जवळपास 1.25 लाख लोकांना जेलमध्ये ठेवलेलं होतं, जे कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्यात सामील नव्हते. त्यांचं जी अटक होती ती मिसा कायद्याखाली होती, म्हणजे मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ऍक्ट. सरकारने हा कायदा आणीबाणीच्या काळामध्ये पारित करून घेतला होता, ज्यामध्ये सरकारकडे अशी शक्ती होती की ते कोणालाही, अगदी कुठल्याही माणसाला, कुठल्याही गुन्हा नसताना, कुठल्याही ट्रायल शिवाय ते त्यांना पाहिजे तितक्या दिवस सरकार त्यांना जेलमध्ये ठेवू शकत होती. हा फार मोठा बदल लोकांच्या आयुष्यामध्ये झाला होता, समाजामध्ये झाला होता, ज्यामध्ये कुठलाही गुन्हा नसताना अगदी फक्त सरकारचा विरोध केल्यानंतर त्यांना, किंवा सरकारचा विरोध केला नाहीये तरी पण सरकारला वाटतंय की या सरकारचा विरोध करेल, या कारणाखाली सुद्धा त्यांना जेलमध्ये ठेवलं जात होतं. या 1.25 लाख बंद्यांपैकी जवळपास त्यावेळेला मात्र 1 लाखावर जे बंदी होते ते संघाचे स्वयंसेवक होते. आणि निश्चितच संघाच्या स्वयंसेवकांकडून समाजाची जी भावना होती की हा जो काही स्वातंत्र्य आमच्याकडून हिरावून घेतलंय ते पुन्हा बहाल व्हायला पाहिजे, या प्रामाणिक भावनेपोटी समाजाबरोबर संघ स्वयंसेवकांनी जेलमध्ये राहणं पसंत केलं. काहींच्या त्यात नोकऱ्या गेल्या असतील, काहींचे आयुष्य उद्ध्वस्त झाले, कारण त्यावेळेला सरकार अगदी अन्यायकारकपणे, कोणाची जर सरकारी नोकरी असेल तर त्यांना सरकारी नोकरीवरून, आणि जर त्यांनी विरोध केला किंवा असं कुठलंही सरकारला वाटलं की ह्या व्यक्ती सरकारी नोकर असून हा सरकार विरोधात, आणीबाणीच्या विरोधात म्हणजे जाऊन काही लोकांना त्यामध्ये आंदोलनात सामील होऊ शकतात किंवा करू शकतात किंवा कुठल्याही प्रकारे या आंदोलनाला बळ देऊ शकतात, अशा सर्व लोकांना सरकारने नोकरीवरून काढून टाकलं होतं. या सर्वांमध्येच निश्चितच संघ स्वयंसेवक सुद्धा पुढे होते. त्यावेळेला ते सरकारी नोकरीमध्येही असतील. एकंदरीत सरकारला ज्याला पाहिजे त्याला सरकार आतमध्ये जेलमध्ये ठेवत होते. तर अशा बऱ्याच केसेस सुप्रीम कोर्टामध्ये तोपर्यंत आल्या होत्या. आपल्या देशामध्ये घटनेने आपल्याला एक स्वातंत्र्य दिलेलं आहे, ज्यामध्ये कोणालाही 24 तासापेक्षा जास्त काळापर्यंत जर त्यावर कुठलाही गुन्हा दाखल नसेल किंवा त्याला कुठली ट्रायल जर त्याची सुरू झाली नसेल, जर
न्यायालयात त्याविरुद्ध जर खटला सुरू झालेला नसेल तर त्याला 24 तासापेक्षा जास्त वेळ जेलमध्ये ठेवता येत नाही. आणि अशा सगळ्या केसेस ज्यामध्ये 24 तासापेक्षा जास्त जर कोणाला जेलमध्ये ठेवलं असेल तर अशा सगळ्या केसेस हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुनवाईस येऊ शकतात. आणि त्या याचिकेला हेबियस कॉर्पस असं नाव आहे, ज्यामध्ये हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, ही सुनावणी घेते आणि त्यामध्ये तो व्यक्ती जो कोणी आतमध्ये आहे आणि त्यावर जर कुठल्याही प्रकारचा खटला सुरू नसेल तर त्याची तात्काळ मुक्तता करण्यात येते. हे लोकशाहीचं तत्व आहे. हे राज्यघटनेचं एक मूलभूत स्वातंत्र्याचं तत्व आहे. मात्र त्यावेळी बरेच सामाजिक विचारवंत किंवा राजकीय कार्यकर्ते हे जेलमध्ये असताना त्यांनी पण ह्या अस्त्राचा वापर केला होता आणि सुप्रीम कोर्टामध्ये ते सर्व केलेले असताना बऱ्याच वेळी ऑलमोस्ट प्रत्येक वेळेला सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं होतं की आणीबाणीचा काळ असल्यामुळे आम्हाला या संदर्भामध्ये फार काही ढवळाढवळ करता येत नाही. मूलतः आर्टिकल 21 घटनेचं 21वं कलम जे आहे ते आपल्याला जगण्याचं स्वातंत्र्य देतं आणि त्याद्वारेच आपण मुक्तपणे आपल्या देशात आपण बोलू शकतो किंवा कुठेही वावरू शकतो. हा अधिकारच सरकारने आणीबाणीच्या काळी काढून घेतलेला असताना, इंदिरा गांधीच्या सरकारने काढून घेतलेला असताना सुप्रीम कोर्ट सुद्धा त्यावेळेला हतबल होऊन बसलेलं होतं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मूलभूत अधिकारांवर सुद्धा या आणीबाणीच्या कालखंडामध्ये गदा आलेली आहे, त्यामुळे आम्ही आज फार काही करू शकत नाही. हा असा काळ असताना एक केस सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती HR खन्ना, हंसराज खन्ना यांच्या समोर आलेली होती आणि सगळ्या अशा प्रकारच्या केसेस ज्यामध्ये हेबियस कॉर्पसच्या पेटिशन्स, याचिका सगळ्या एकत्र झालेल्या होत्या आणि त्यावर 1976 साली जस्टिस HR खन्ना यांनी एक निर्णय दिला की कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्यघटनेला अपेक्षित जे मूलभूत स्वातंत्र्य आहे ते हिरावून घेता येणार नाही आणि ते कुठल्याही कारणाखाली हिरावून घेता येणार नाही. त्यामुळे आर्टिकल 21 कलम 21 राज्यघटनेचं कलम 21 हे एक मूलभूत अधिकार असल्यामुळे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये ते अबाधित राहायलाच हवं, असा एक निर्णय त्यावेळेला जस्टिस HR खन्ना, हंसराज खन्ना यांनी दिला आणि त्यामुळे त्यांचं धैर्य मात्र पूर्ण देशाला माहिती झालं आणि त्या काळी निश्चितच हे इंदिरा गांधी ज्या हुकुमशाही प्रवृत्तीने सरकार चालवत होत्या त्यांनाही सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय जो आहे तो त्यांना मानवला नाही. पण त्या जाणाऱ्या काळामध्ये त्यांच्या सगळीकडे त्यांच्या ह्या धैर्यशील वृत्तीचं सगळीकडे कौतुक झालं. अगदी न्यूयॉर्क टाइम्सने सुद्धा याची दखल घेतली अमेरिकेमध्ये आणि त्यांनी म्हटलं की जेव्हा केव्हा भारतामध्ये पुन्हा लोकांना स्वातंत्र्य दिलं जाईल त्यावेळेला HR खन्ना यांचं एक निश्चितच एक स्मारक या निमित्ताने पुढच्या पिढ्यांसाठी उभं राहील अशी आम्ही अपेक्षा करतो. ह्याच हंसराज खन्नांनी ज्यावेळेला केशवानंद भारती खटला हा सुप्रीम कोर्टामध्ये होता, जो आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये एक त्याला लँडमार्क जजमेंट म्हटलं जातं की त्या निकालापासून आपण मूलभूत तत्व किंवा बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन ही त्यांची न्यायालयाने अधोरेखित केली आणि काही गोष्टी सरकारला किंवा संसदेला कधीही बदलता येणार नाही असं त्यांनी त्यामध्ये निर्णय दिला होता आणि त्यामुळेच त्याच निर्णयामध्ये जस्टिस खन्ना हे सुद्धा त्यात सहभागी होते. असं जस्टिस HR खन्ना यांचं एकंदरीत भारतीय लोकशाहीप्रती किंवा न्यायव्यवस्थेप्रती एक फार मोठं कार्य राहिलेलं आहे आणि त्यांच्या कार्याची आजही प्रशंसा आहे. म्हणजे आपण बघितलं तर इतके भारतामध्ये मला वाटतं आता 49 किंवा 50 मुख्य न्यायमूर्ती, चीफ जस्टिस ऑफ इंडिया होऊन गेले असतील, पण जे काही थोडी नावं लोकांना लक्षात राहिली असतील किंवा लोक त्यांचा उल्लेख करतील त्यात निश्चितच हे नाव अग्रणी नाव आहे, जस्टिस HR खन्ना यांचं नाव आहे. ते त्या काळी 1977 मध्ये ज्यावेळेला सिनियरिटीनुसार, आजही सिनियरिटीनुसार सुप्रीम कोर्टामध्ये नेमणुका होतात, त्यामध्ये मुख्य न्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे सिनियरिटीनुसार त्यांची नियुक्ती होत असते. त्यावेळेला मात्र जानेवारी 1977 मध्ये इंदिरा गांधींचं सरकार होतं, आणीबाणी देशामध्ये लागू होती. त्यावेळेला त्यांनी जस्टिस खन्ना यांच्यापेक्षा ज्युनियर असलेले न्यायमूर्ती बेग म्हणून यांना बढती देत त्यावेळेला त्यांना मुख्य न्यायमूर्ती
भारताच्या मुख्य न्यायमूर्तीपदी बसवलं होतं. हा जस्टिस खन्ना यांनी स्वतःचा अपमान समजला आणि त्यांनी त्याच दिवशी आपल्या न्यायमूर्ती पदाचा राजीनामा दिला होता. आणि ते सुद्धा त्यांचं जी त्यांची शूर किंवा धैर्यशाली स्वभाव जो त्यांनी दाखवला होता त्याचंही त्यावेळी कौतुक झालं होतं. त्यामुळे अशा पद्धतीने जस्टिस हंसराज खन्ना यांचं जे कार्य आहे, त्यांचं जे आणीबाणीच्या काळातलं त्यांची जी हुकुमशाही प्रवृत्तींविरोधात, सरकारविरोधात जे ते धैर्याने उभे राहिले, त्याचं निश्चितच आपण त्यांच्या कार्याची दखल आपण भारताने घेतली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्यांचं कार्य आपल्याला लक्षात राहणारच आहे. दरम्यान इंदिरा गांधींची आणीबाणी 1977 मध्ये त्यांनी जून 1977 मध्ये ती संपली किंवा उठवली आणि झालेल्या निवडणुकीमध्ये जनता पार्टीचं सरकार बहुमताने निवडून आलं. पंतप्रधान मोरारजी देसाईंनी शपथ घेतली आणि त्यानंतरच्या काळात 44वी घटना दुरुस्ती झाली आणि ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा हा जो निकाल होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकांकडून त्यांचं जगण्याचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेतला जाऊ शकत नाही. मग ते काहीही कारण असो, कुठल्याही आणीबाणीचं कारण असो, ते त्यांचं जगण्याचं किंवा स्वातंत्र्याचा अधिकार हा अबाधित ठेवला. ही दुरुस्ती 44वी घटना दुरुस्ती 1978 मध्ये मोरारजी देसाई यांच्या सरकारांनी संसदेमध्ये केली आणि आपण मागची 50 वर्ष आता बघतो आहोत की कोरोनासारखा काळ सुद्धा गेला, त्यामध्ये सुद्धा आपल्या मूलभूत अधिकारांची गळचेपी झालेली नाही. एकंदरीत या सगळ्या व्यवस्थेमधून जेव्हा आपण 70-75 वर्ष पुढे आलेलो आहोत, तर या सगळ्या घटनांमधून भारतीय न्यायव्यवस्थेने, भारतीय लोकशाही व्यवस्थेने बोध घेतलेला आहे. मला खात्री आहे भाजप सरकारच्या काळामध्ये असेल, माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या कालखंडामध्ये असेल किंवा इतर कुठल्याही येणाऱ्या काळामध्ये असेल, नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर कधीही गदा येणार नाही. त्यांचं ते स्वातंत्र्य अबाधित राहील आणि भारतीय लोकशाही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मूलभूत तत्वांवरच जिवंत राहील आणि पुढे तिचं वर्धन होत राहील, याबद्दल मला विश्वास वाटतो. धन्यवाद. नमस्कार. जय श्रीराम.